आज आपण बनवणार आहोत मटण. चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती. मी 1 किलो मटण घेतलेलं आहे. ते बारीक चिरले. आता त्याच्यावरती आपल्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचे. हळद आणि मीठ लावून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला आलं लसूण पेस्ट 2 चमचे टाकायचे आहेत. तेही व्यवस्थित लावून घ्यायचे. एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. 1 कांदा बारीक चिरून टाकलाय. तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चरबी टाकायची आहे. चरबी ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. कांदा आणि चरबी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला मटण टाकायचं आहे. तोही व्यवस्थित परतून घ्यायचे. पाच मिनिटं आपल्याला मटण हे परतत राहायचं आहे. 5 मिनिटांनंतर आपल्याला त्याच्यावरती एक ताट ठेवायचं. ताटामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे. ताटामधलं पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला ते मटणामध्ये टाकायचं आहे. मटणामध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचं नाहीये, गरम पाणीच टाकायचं. गरम पाणी टाकले की लवकर शिजतं आणि चवीला पण छान लागतं ते. पुन्हा आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये परत पाणी ठेवायचं आहे. आता आपण मसाला बनवूया. 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय. खोबऱ्याची 1 वाटी बारीक चिरून घेतली आहे. अर्धा चमचा खसखस, 1 चमचा तीळ, अर्धा चमचे जिरे, 2 चमचे फुटाणे घेतलेत मी, 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं. कांदा लसूण मसाला, 1 चमचा मटण मसाला आणि कोथिंबीर. तीळ, जिरे आणि खसखस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. ती भाजून झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे. आता खोबरं भाजून घेऊया. खोबऱ्यामध्ये थोडंसं तेल टाकूया, म्हणजे लवकर भाजलं जातं ते. खोबरंही भाजून झालेलं आहे, तेही काढून घेऊया. आता कांदाही भाजून घेऊया. त्याच्यामध्येही थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घेऊया. कांदाही भाजलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला डाळवं, लसूण आणि आलंही टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि हे सगळं साहित्य थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. मटण शिजले का आपण आता बघूया. मटण शिजलेलं आहे. एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा आहे आपल्याला. तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे.
आता आपण त्याच्यावरती 3-4 चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. तेही व्यवस्थित परतून घ्यायचंय. मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे. साईडला बघा तेलही सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मटण मसाला टाकूया. मटण मसाला टाकल्यानंतरही व्यवस्थित परतून घ्यायचे. हा भाजलेला मसाला आता आपण मटणामध्ये टाकायचा आहे. हे बघा आपला मटणाचा रस्सा बनून तयार आहे. आता त्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. कमी गॅसवरती त्याला 10-15 मिनिटं उकळायचं आहे. मटण बनून तयार आहे. जर आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.